छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा एक प्रचंड अभिमानाचा व स्वातंत्र्याचा दिवस आहे। जागतिक स्तरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकारभाराचा अभ्यास केला जातो व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व विचारावर मार्गक्रमण आहे। तसेच ग्रामीण विकास विभागाच्या माध्यमातून गाव तिथे योजना व आपले गाव आपली जबाबदारी या माध्यमातून ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राज्याभिषेक दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून स्वराज्याची गुढी उभारली। त्याप्रसंगी ते बोलत होते। यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व सर्व खाते प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की 361 वर्षांपूर्वी म्हणजेच 6 जून 1674 रोजी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला। तो आजचा दिन आपल्यासाठी प्रचंड अभिमानाचा असल्याचे सांगून शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडविताना गड किल्ले बांधले, पण त्याचबरोबर लोकांची मनेही जिंकली। त्यांचे विचार स्वातंत्र्याची आणि आत्मनिर्भरतेची दिशा दाखवणारे मार्ग आहेत। महाराजांचे विचार हे आपल्या महाराष्ट्र व देशापुरते नव्हते तर संपूर्ण मानवजातीसाठी आदर्श होते। त्यांचा आदर्श आज जगभर घेतला जातो। महाराजांच्या राज्याचा कारभार कशा पद्धतीने चालत होता त्या पद्धतीने राज्यकारभार आजही अनेक देश चालवण्याचा प्रयत्न करतात। एवढे मोठे महात्मे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे त्यांनी सांगितले। एवढे मोठे महात्म्य आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे असे त्यांनी सांगितले। या प्रसंगी मोहोळ येथील स्वानंद टीचर्स म्युझिकल ग्रुपच्या रुपेश क्षीरसागर, महेश कोटीवाले, एकनाथ कुंभार यांनी बहारदार सादर केलेल्या रायगड किल्ला दैवत छत्रपती या शिवगीतांचे पालकमंत्री गोरे यांनी विशेष कौतुक करीत उपस्थितांना टाळ्या वाजवण्यास सांगितले। त्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेमध्ये नुकतेच नूतनीकरण करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहाचे तर नव्याने निर्माण करण्यात आलेल्या हिरकणी कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले, तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी मानले। ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा परिषदेमध्ये आल्याबद्दल त्यांचा सत्कार संघटनेच्या वतीने अविनाश गोडसे, दिनेश बनसोडे, सूर्यकांत मोहिते, के.पी. शिंदे, संतोष जाधव, अनिल पाटील यांनी केला व जिल्हा नियोजन समितीमार्फत छत्रपती शिवाजी उद्यान जिल्हा परिषदला सुशोभीकरणास निधी उपलब्ध करण्याची मागणी केली। सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले।